तिसऱ्याला बी आणली. काय झालं दादा इथं? आत्महत्या. बरं, किती जण गेले? 3 जण. हे होते घटना स्थळी. अरे यांचं घ्या. काय प्रकार झाला होता नेमका? ते त्याचं काहीतरी फॅमिली मॅटर होतं वाटतं. हा हा म्हणजे घरातले काही वाद होता. तर ते वाद म्हणजे ती मुलगा पहिले आला. मुलगा आल्याच्या नंतर त्याची आई त्याच्या पाठीमागे आली. त्याची आई मग आम्ही पुरे गावातले लोक सगळेजण वर गेलो. वर गेल्यावरच्या नंतर आम्ही त्याला 1-1.5 तास समजवलं का बाबा नको जाऊ, चालूच राहतं, होत राहतं घरातली भांडण. बरोबर. पण तो काय मुलगा त्या मनस्थितीत नव्हता. पण तो थोडा थोडा येत होता समजा म्हणजे ऐकत होता थोडा थोडा येत होता. पण मग त्याच्यानंतर आई म्हणजे त्याचे वडील आली खालीहून वरती. आणि त्याचे वडील खालीहून वर आल्याच्या नंतर ते डायरेक्ट म्हणजे आम्ही त्याला बोललो अरे बाय डायरेक्ट तू जाऊन धरू नको, त्याला पहिले समजू आपण, तू बस. बरोबर आहे. तो डायरेक्ट त्याला म्हणजे हात धरल्याच्या नंतर त्यानं उडी मारली. त्या मुलानं डायरेक्ट उडी मारून घेतली. आणि त्यानं उडी मारल्यामुळे त्या वडिलाच्या हातात त्याचा हात होता. त्याचे त्याच्यासोबत खाली. आणि ते आल्याच्या नंतर त्याच्या आईनं बघितलं आणि तिनं बी त्याच्या मागत उडी मारली. दीड बायपासची येते का बिका? ती गबी बायपासची. आता ही डेड बॉडी नेली कोणाची होती समजा? आता ते काही सांगता येणार नाही कारण ती झाकलेली डेड बॉडी. बरोबर. आपलं काय नाव दादा? सतीश महापुरे. आपण तीच गावचे तीच गाव. सतीश महापुरे ग्रामपंचायत सदस्य तीच गावचे. म्हणजे तुम्ही समजवण्याचा खूप प्रयत्न केला? खूप प्रयत्न केला ना आम्ही. मी होतो, माझ्यासोबत संजय जाधव होते, लालचंद कसोरे सरपंच होते, बरोबर, पोलीस अधिकारी होते 2-3 जण. पोलीस अधिकारी पण होते? हो, पोलीस अधिकारी बी होते. पोलीस अधिकारी द्यायला समजत होते का बाबा आधी ती सिच्युएशन अशी त्याला डायरेक्ट जाऊन धरायसारखी नव्हती. बरोबर.